आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने महिलांना सक्षमीकरणाचे अनेक निर्णय घेतले, त्यामध्ये हा देखील एक महत्त्वाचा निर्णय आहे। आणि या निर्णयात सर्वात महत्त्वाचं की जे शेती संलग्नित काम करणाऱ्या ज्या महिला आहेत या सर्व महिलांना शेतकरी हा दर्जा दिलेला आहे आणि एक नवीन पोर्टलच्या माध्यमातून या सर्व महिलांचा मॅपिंग होईल आणि टप्प्याटप्प्याने या सर्व महिलांना एक वेगळा दर्जा देऊन, शेतकरी दर्जा देऊन या सर्व महिलांना शासनाच्या अनेक योजनेचा लाभ देऊन कशा पद्धतीने आत्मनिर्भर करता येईल या दृष्टीने सरकारचा मानस आहे। पोर्टलमुळे या सर्व महिलांच्या सुमारे 2 कोटी महिलांची मॅपिंग या ठिकाणी होणार आहे। त्यांना शेतकरी हा दर्जा देऊन त्यांना तसं प्रमाणपत्र मिळणार आहे। महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना राज्य सरकारने केल्या। वडिलांच्या नावाच्या पूर्वी आईचं नाव लिहिण्याचा निर्णय सरकारने केला। लेक लाडकी योजना केली, लाडकी बहीण योजना केली आणि आता या सर्व महिलांसाठी आता आपण जे 1 रुपयात महिलांना शासकीय जमीन लीजवर देण्याचा 19 जुलैला एक नवीन निर्णय राज्य सरकारने केलं की चारा लागवडीसाठी महिला बचत गटांना किंवा ग्रामसंघाला 1 रुपये लीजवर 3 वर्षासाठी जागा आणि बांबू लागवड करण्यासाठी 10 वर्ष जागा असा देखील निर्णय राज्य सरकारने केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की या निर्णयामुळे अनेक असे निर्णय आहे की ज्याचा लवकरात लवकर आता राज्य शासन अनेक काही असे निर्णय घेणार आहे की ज्याचा फायदा थेट या महिलांना होणार आहे। सर, या किंवा पुरवणी मागण्यांमध्ये कुठलीच तरतूद झाल्याचं दिसत नाही। कशा पद्धतीने आता नेमकं मग हे फक्त कागदावरच राहणार की इम्प्लिमेंटेशन लेवलला कशा पद्धतीने असणार? महिला शेतकरी विधेयक हे एक सुरुवात आहे आणि सर्वात महत्त्वाचा आता सर्व नुकताच लाभ कसा होणार आहे की आता आपण गोपीनाथ मुंडेमध्ये शेतमजूर महिलेला देखील लाभ देणार आहोत आणि गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान ही जी योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा आपण मृत्यू झाल्यास मदत करतो। अपंगत्व आल्यास आपण त्यांना 1 लाख रुपये देतो किंवा अपघात झाला तर 50,000 रुपयाची आपण मदत करतो। आता मागच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मी असं जाहीर केलं अर्थसंकल्पीय भाषणात की शेतमजुराला देखील आपण गोपीनाथ मुंडेचा लाभ घेऊ। तो विषय लवकरात लवकर आता मंत्रिमंडळात येणार आहे, त्याची फाईल अंतिम टप्प्यात आहे। परंतु त्यात या महिलांना गोपीनाथ मुंडेचा पहिल्या टप्प्यात कसं देता येईल जेणेकरून यांना सोशल सिक्युरिटी मिळेल आणि सोशल सिक्युरिटी मिळाल्यामुळे पहिल्यांदा या शेतमजूर महिलांना गोपीनाथ मुंडेचा लाभ मिळेल आणि त्यातून त्या महिला ज्या मोठ्या प्रमाणामध्ये दुरून प्रवास करून आज महिला सकाळी उठते 30-40 किलोमीटर कामावर जाते, सकाळी स्वयंपाक करून जाते, रात्री घरी येते, परत स्वयंपाक करते आणि नंतर झोपते। या महिलांना प्रवासादरम्यान अपघात झाला की त्यांना कुठली मदत मिळत नव्हती। आम्ही अनेक प्रकरणं पाहत होतो आणि मग भाजीपाला विकणारी बाई आहे, किंबहुना मत्स्य व्यवसाय करणारी महिला असेल, किंबहुना वनोपज गोळा करणारी महिला असेल, या सर्व महिला या लाभापासून वंचित राहत होत्या। तर प्रथम या महिलांना कुठला लाभ मिळेल तर गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळेल, ज्या 2 लाख रुपये त्याला भविष्यामध्ये निश्चितच आम्ही वाढ करू आणि या माध्यमातून या महिला ज्या या सर्व कव्हरेजमधून बाहेर होत्या त्याला लाभ मिळणार आहे। 1 रुपये लीजमुळे आता यांना सरकारी जमीन लीजवर देऊन आपण निर्णय करणार आहोत आणि भविष्यामध्ये वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून यांना कशा पद्धतीने बँकेचं लोन देखील उपलब्ध होता येईल हा देखील केंद्र सरकारशी चर्चा करून या संदर्भात निर्णय करणार आहोत। त्यापुढेही आज आपल्याला सांगू इच्छितो की कायद्याद्वारे महिलांना नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये इक्वल राईट आहे आणि वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये देखील राईट आहे। तर भविष्यामध्ये आज वाटणी झाल्यानंतर किंवा नंतर वारसांमध्ये त्यांचं नाव येतं, परंतु भविष्यामध्ये या सर्व महिलांचा नाव अनेकदा नवरा दारुडा असतो, शेती विकून टाकतो, महिला काही करू शकत नाही आणि एकदा विक्री झाली की त्याला देखील अनेक अडचणी निर्माण होतात। तर भविष्यामध्ये महिलांना या संदर्भात देखील कशा पद्धतीने त्यांचं नाव सातबारामध्ये टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रोटेक्शन देता येईल याबाबत देखील भविष्यामध्ये आम्ही चर्चा करू, याचे परिणाम दुष्परिणाम या गोष्टीचा अभ्यास करून त्या दृष्टीने देखील निर्णय करू।
मला असं वाटते की महिला सक्षमीकरणाकरता अनेक निर्णय सरकारने घेतले असतील, परंतु एक नवीन वाटचाल, एक नवीन मार्ग महिलांसाठी आपण आता सुरू करत आहोत आणि भविष्यामध्ये याचे खूप दूरगामी परिणाम होतील आणि यातून या महिलांना मोठा आधार मिळेल. आणि मला विश्वास आहे की जसं आपला RTIचा कायदा देशाने घेतला, ज्या पद्धतीने आपला रोजगार हमीचा विषय केंद्राने घेतलं, ज्या पद्धतीने आपलं खनिज प्रतिष्ठान जे MDF होतं त्याचा निर्णय केंद्राने घेतला, भविष्यात देशातील इतर राज्य आणि देशात केंद्र सरकार देखील महाराष्ट्राचा या मॉडेलचा निश्चितच विचार करेल आणि माननीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात हा जो नवीन विधेयक आपण या ठिकाणी पारित करत आहोत, त्या माध्यमातून भविष्यामध्ये इतर राज्य आणि देश देखील या मॉडेलचा वापर करेल आणि महिला ज्या कुठल्याही कव्हरेजपासून वंचित होत्या त्या सर्व तुम्हाला 2-2.5 कोटी महिलांना या ठिकाणी पहिला प्रथम आपण लाभ देऊ आणि भविष्यामध्ये एक अधिकृत पोर्टलमध्ये त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि त्यासाठी त्यांना एक स्वतंत्र ओळख या ठिकाणी मिळणार आहे, एक स्टेटस मिळणार आहे, तो मिळेल. आजपर्यंत शेतमजुराचा कुठेही मॅपिंग होत नव्हतं. तो ई-श्रम पोर्टलमध्ये केंद्राने योजना आल्यानंतर नोंदणी सुरू झाली आणि आज नव्याने यांना शेतकरी म्हणून सन्मान मिळेल आणि त्या माध्यमातून अनेक एकल महिला, विधवा महिला, परित्यक्त महिला किंवा दिवस रात्र श्रम करणाऱ्या महिला यांना देखील एक नवीन व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि हा एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक विधेयक आहे. यातून निश्चितच महाराष्ट्राच्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल आपल्याला या सर्व महिलांना भविष्यात जास्तीत जास्त योजनेचा लाभ कसा देता येईल त्यासाठी प्रयत्न सर, एक प्रश्न दिलेले आहे, अपीलची तरतूद केलेली आहे आणि शेतमजूरच नाही तर त्यासोबतच पशुपालन करणारी, मत्स्यपालन करणारी, वनोपज गोळा करणारी आणि भाजीपाला विकणारे सहित अशा अनेक महिला आहे की ज्या महिलांचं कुठे रेकॉर्ड राहत नव्हतं, त्यांचा रेकॉर्ड होईल, त्यांचा मॅपिंग होईल, त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल, त्यांची नोंदणी होईल आणि त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. सर, की आपण त्याच्यात केलेली यांना शेतकरी हा दर्जा देत आहोत. त्यामुळे शेतमजुरांना आपण ती नोट आपली मंत्रिमंडळात येतच आहे, जी आपण विधानसभेत घोषणा केली होती शेतमजुराची. परंतु पहिल्या प्रथम या महिलांना आपण शेतमजूर नाही तर शेतकरी दर्जा देत आहोत. हा एक मोठा निर्णय आहे आणि जे माणसं असतील जे मजुरी करतात त्यांना शेतमजूर म्हणून सेपरेट स्थान देणारच आहोत, परंतु या महिलेला शेतमजूर नाही तर शेतकरी हा दर्जा देणार. पण ज्यावेळेस कुठला इंडिव्हिज्युअल आपण देत नाही, ते लाभ आपण गटाला देत आहोत. त्यामुळे अशा पद्धतीचा कुठलाही गैरव्यवहार होणार नाही, गैरप्रकार होणार नाही. म्हणून पहिल्या प्रथम ग्रामीण महिलांना याच्यात आपण घेतलेला आहे आणि भविष्यात या सर्व योजनेची किंवा या सर्व हे जे विधेयक आहे याची यशस्वीतावर अभ्यास करून परत पुढचा निर्णय घेणार.